जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? गट नंबर 98 मधील मौजे दस्तापूर येथील गट नंबर 98 मधील 1965 साली शासनाने संपादित करून भूमिहीन शेतमजुराला घरकुलासाठी जागा आणि घरे बांधून दिली होती, पण अद्याप त्यांना कबाला दिलेला नव्हता। या मागणीसाठी आम्ही गेले 5 वर्ष आंदोलन करतोय, तरी पण आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही। ग्रामसेवक जाणून बुजून टाळाटाळ करतोय ग्रामपंचायतीमध्ये नोंद घेण्यासाठी। परत आज आम्ही उपोषणाला इथे बसलो या कारणासाठी। आमचे जर आज काम झालेलं नाही तर आम्ही उद्या आत्मदहन करणार आहोत आणि याला सर्व जबाबदार ग्रामसेवक, तहसीलदार, BDO, परत इथले जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित सर्व अधिकारी असतील। नेमकं कोणत्या गावचं प्रकरण आहे आणि काय प्रकरण आहे? मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजुरांच्या घरासाठी आतापर्यंत कबाला दिलेलेच नाही, तो आम्हाला तात्काळ देण्यात यावा व ग्रामपंचायतच्या नोंदीमध्ये आमच्या गट नंबर 98 मधील 25 जमिनीची नोंद करून घेण्यात यावी। या मागणीसाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। किती जागा आहेत? 25 गुंठे। अधिकारी काय म्हणतात? अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करतात। काय म्हणतात? करू, 1 महिन्याने करू, 2 महिन्याने करू, असं त्यांचं उत्तर आहे। यापूर्वी काय मग आपण तक्रार दिली होती का? हो, तक्रार दिला, अनेक वेळेस तक्रार दिला, अनेक वेळेस आंदोलन मोर्चे केलेत, परत मंत्रालयामधून त्यांना आदेश येऊन सुद्धा त्यांनी टाळाटाळ करतायत। आता मागणी काय आहे? आता आमची मागणी आम्हाला तात्काळ कबाला देण्यात यावी व ग्रामपंचायतीमध्ये नोंद करून घेण्यात यावी, अन्यथा आम्ही आत्मदहन करणार आहोत उद्या। तुमचं नाव सांगा। माझं नाव पार्वती झुंजारे। मी श्रीरंग सरवदे ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडमध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतोय। ते काम करत असताना मौजे दस्तापूर येथे दलित समाजाच्या काही लोकांना महाराष्ट्र शासनाने भूमिहीन शेतमजूर या योजनेअंतर्गत जागा व घरे बांधून दिल्याचे निदर्शनास आले, परंतु तिथून हायवे गेल्यामुळे त्या शेतकऱ्याचे जास्त पैसा बघून डोळ्या फिरल्यामुळे ते आमची तिथली झोपडी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्याने केला होता। त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे येऊन पाठपुरावा केले असता आम्हाला त्या जागेचा अहवाल सापडला की महाराष्ट्र शासनानं भूमिहीन शेतमजूर या योजनेअंतर्गत गट क्रमांक 98 मधील 25 जमिनी संपादित केलेलं निदर्शनास आलं। त्यामुळे आम्ही 2020 ला मोर्चा आंदोलन करून 7 बारावून जमीन कमी केली आणि लगेचच भूमी अभिलेख लोहारा यांच्या अंतर्गत शासकीय मोजणी आणून त्याची मोजणी सुद्धा केली आणि मोजणी करून हद्दी पुन्हा निश्चित करण्यात आल्या। त्याचबरोबर सर्व अहवाल असेल, 7/12 असेल, मोजणी नकाशा असेल, हे सगळं डॉक्युमेंट्स आम्ही उपलब्ध करून ग्रामपंचायत कार्यालय दस्तापूर तसंच तहसीलदार लोहारा, BDO लोहारा यांना देऊन सदर ही शासनाची जमीन अद्याप ग्रामपंचायतला नोंद झालेली नसून काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे वगळण्यात आली होती, याची नोंद रीतशीर नोंद करून घ्या असं आम्ही पाठपुरावा केले असताना आज 3 वर्ष झाले। 3 वर्षापासून 3 व्हिडिओ येऊन गेले, परंतु ही जमीन 17 गुंठे नोंद झालेली आहे। 8 गुंठी कुण्या अधिकाऱ्याने विकून खाल्ली किंवा जाणीवपूर्वक शेतकऱ्याकडून पैसे घेऊन त्याची नोंद केली नाही हे आम्हाला माहित नाही। यासाठी आम्ही परत जिल्हाधिकारी असेल, परत मंत्रालयामध्ये आम्ही महसूल मंत्री साहेबाला सुद्धा स्वतः भेटून आम्ही निवेदन दिलं। महसूल मंत्री साहेबांनी सुद्धा पत्र दिलं कलेक्टर साहेबांना की तात्काळ या प्रकरणामध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालावं आणि या कुटुंबांना किंवा या भूमिहीन शेतमजुरांना परत उपोषणाची वेळ येऊ नये असा आदेश दिला असताना सुद्धा जवळपास 3 महिने आज लुटून गेलेत, परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे असं आम्हाला दिसून येतं। कारण आमचे तिथे राहणारे लोक सर्व मागासवर्गीय लोक आहेत, भूमिहीन शेतमजूर लोक आहेत, दररोज कष्ट काबाड करून खाणारे लोक तिथे राहतात आणि त्या शेतकऱ्याला जवळपास 25 ते 30 एकर जमीन असल्यामुळे त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे। तो कोर्टामध्ये वकील अधिकाऱ्यांना पैसे देऊन मॅनेज करून हा प्रकरण दडवण्याचा प्रयत्न करतोय। हे सुद्धा आम्ही BDO साहेबांच्या निदर्शनास आणून दिलो आणि 8 दिवसापूर्वी आम्ही एक अल्टिमेट दिलेला आहे BDO साहेबाला की 8 दिवसाच्या आत या जागेची नोंद करून रीतसर आम्हाला त्याचे पेपर देण्यात यावा, अन्यथा आम्ही दिनांक 8 तारखेला आमरण उपोषणासाठी बसू आणि जर 8 तारखेपर्यंत आमच्या मागणीच्या अनुषंगाने कारवाई नाही झाली तर दिनांक 9 तारखेला आम्ही सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। परंतु आज जवळपास मला वाटतं 3:30-4 वाजून गेले, अद्याप कुठल्याही प्रशासनाचा आतापर्यंत कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी आमच्या उपोषणाची दखल घेतलेला नाही किंवा इथपर्यंत आलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आजचा दिवस आणि उद्या सकाळी 11:30 पर्यंत आम्ही वाट बघू आणि 11:30च्या नंतर आमच्या ठरल्याप्रमाणे आम्ही आत्मदहनाची तयारी करू। एवढं सांगतो। क्रांतिकारी जय भीम, जय भारत।